वाईन उत्पादनात जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुला वाईन्सनं आपल्या उत्पादनात आणखी एक अनोख्या उत्पादनाचा भर पाडलाय। सुला वाईन्सनं देशातलं पहिलं ग्रेपसीड ऑइल तयार करण्यात यश मिळवलंय। यामुळे वाईन प्रक्रिया उद्योग आता झिरो वेस्ट बनलाय। सुला वाईन देशातली सर्वात मोठी वाईन निर्मिती करणारी कंपनी। आपल्या दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर सुलानं जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता त्यात भर पडली ती ग्रेपसीड ऑइलची। देशातली पहिली ग्रेपसीड ऑइल बनवून सुलानं वाईन प्रक्रिया उद्योग झिरो वेस्टिंगकडे नेलाय। द्राक्षांपासून वाईन बनवल्यानंतर निर्माण होणाऱ्या पोमेजमधनं बिया वेगळ्या करून त्याचं तेल आणि उर्वरित घटकांचं खत बनवलं जातं आणि तेच खत पुन्हा द्राक्ष निर्मितीसाठी वापरलं जातं। कंपोस्ट बनवलं जातं। आमचा जेवढा कचरा जमा होतो ओला कचरा त्याच्यापासून आम्ही खत बनवतो आणि जो कोरडा कचरा आहे तो आम्ही न जाळता जसं प्लास्टिक होतं, नाशिकमध्ये जे कंपनी दिंडोरीजवळ जे प्लास्टिकपासून डिझेल तयार करतात, आम्ही तो सगळा कचरा त्यांना देतो आणि त्या हिशोबाने प्लास्टिक कुठेतरी फेकण्याचं जे हे होतं की मी दिला माझ्या एखाद्या घंटागाडीत, पण ती घंटागाडी जाऊन कुठेतरी ते प्लास्टिक टाकून येणार आहे, ते आम्ही टाळतो। यापूर्वी ग्रेपसीड ऑइल परदेशातून आयात करावं लागत होतं। सुलामध्ये ग्रेपसीड्स पासून तेल निर्मितीला सुरुवात झाली आणि द्राक्षांच्या बियांपासून तेल निर्मिती करणारी ही देशातली पहिली आणि एकमेव कंपनी ठरली आहे। यापूर्वी वाईन निर्मिती करताना बियांचं विघटन होत नसल्यानं त्या वाया जात होत्या। आता त्याचा वापर तेल निर्मितीसाठी होत असल्यानं वाईन प्रक्रिया झिरो वेस्ट बनली आहे। पण डेफिनेटली तो सॅलेड ड्रेसिंग्समध्ये किंवा फॉर फ्राईंग ऑल्सो आपल्याला ऑलिव्ह ऑइलमध्ये तळता येत नाही, कारण ऑलिव्ह ऑइलचा स्मोक पॉईंट कमी असतो। पण ग्रेपसीड ऑइलचा स्मोक पॉईंट खूप हाय असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये डीप फ्राईंग पण करू शकतो। तर मे बी डायरेक्टली पूर्ण ऑइल न वापरता ते जर आपण आपल्या दुसऱ्या जे काही ऑइल वापरतो त्याच्यात जर मिक्स केलं तर ते इट्स व्हेरी हेल्दी, कारण हे झिरो कॅलेस्टेरॉल ऑइल आहे। तसंच त्याचे जे एक्सटर्नल यूज आहे त्याच्यामध्ये इट्स अ व्हेरी गुड, म्हणजे खूप चांगलं मसाज ऑइल आहे। ते खूप चांगलं डोक्याला म्हणजे केसांसाठी ते आपण ऑइल वापरू शकतो। उत्पादित द्राक्षांचा वाईन निर्मितीसाठी उपयोग होतो। त्यानंतर उरलेले पोमेज दिंडोरी प्रकल्पात नेऊन बिया वेगळ्या करून त्यांपासून तेल बनवलं जातं, तर उरलेल्या घटकांपासून खतं बनवली जातात। त्याचा वापर शेतीसाठी केला जातो। एवढ्यावरच न थांबता सुला वाईनमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारा 1 कोटी लिटरपर्यंत पाणी साठवलं जातं। यातून कंपनीची 25% पाण्याची गरज भागवली जाते। हॉटेल, टेस्टिंग रूम आणि अन्य ठिकाणांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर ETP मध्ये प्रक्रिया करून त्याचा वापर शेती आणि ॲम्फी थिएटरमध्ये केला जातो। त्याचबरोबर सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची समस्या सोडवण्याचाही त्यांनी यशस्वी प्रयत्न केलाय। अशा प्रकारे वाईन निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचा वापर करत सुला झिरो वेस्ट पर्यंत पोहोचली आहे। आणि त्याचा सगळ्यात चांगला बेनिफिट जो आहे की हे खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे आणि आम्ही सगळे त्याचा मॉइश्चरायझर म्हणून वापर करतो। आणि हिवाळ्यामध्ये आम्हाला त्याचे मागच्या हिवाळ्यामध्ये आणि अगदी उन्हाळ्यामध्ये ज्याला खूप ड्राय वातावरण होतं त्याला आम्हाला त्याचा खूप चांगला बेनिफिट आणि चांगले रिझल्ट्स आले। ग्रेपसीड ऑइल हे जगातलं सगळ्यात चांगलं अँटी एजिंग ऑइल आहे। ग्रेपसीड ऑइल सध्या सुला वाईनयार्ड्सच्या आउटलेट्समध्ये, गोदरेज नेचर्स बास्केट, हॅको आणि रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे। 250 रुपयांना 250 ml आणि 470 रुपयांना 500 ml प्रमाणे हे तेल बाजारात उपलब्ध आहे। ग्रेपसीड ऑइल उत्पादन करणारी भारतातली पहिली आणि एकमेव कंपनी होण्याचा मान तर सुलाने पटकावलाच आहे, शिवाय इतर वाईन उत्पादन प्रक्रिया झिरो वेस्ट पर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलंय। जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक।